Hello, hello. This is my artifact episode number 1858. आजची तारीख आहे 20 मार्च 2020. काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. वाय? वेल, मी खूप ठरवतो की माझा वेळेचा प्रॉपर युटिलाइज झाला पाहिजे. पण साला असं कधी होतच नाही. होतच नाही म्हणजे की म्हणजे पहिल्या दिवशी मी खूप मस्त शिकलो. इट वॉज टू मच. आजचा दिवस नाही का, हा पूर्ण दिवस नाही का याच्यामध्येच गेला. कशामध्ये? हार्ड डिस्क मध्ये. ऍक्च्युली माझी एक एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे, ती करप्ट झाली या का झाली. येस, करप्टच झाली आहे. येस, ऍक्च्युली काय झालं होतं की मला आता त्याचं रिझन फाइंड आउट झालं. मी म्हणजे एक्सटर्नल हार्ड डिस्क जेव्हा नाही का, हार्ड डिस्क प्रॉपर हे असते, म्हणजे त्याच्यामधून डेटा कॉपी असतो, सुरुवात असतो, तर त्यावेळेस हार्ड डिस्कला जास्त छेडछाड करायचा नाही. छेडछाड म्हणजे इन द सेन्स की हार्ड डिस्कला उचलणं, दुसऱ्या ठिकाणी ठेवणं वगैरे. नॉट टू डू दॅट, कारण त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. कोणता प्रॉब्लेम? आता मी थोडं डिटेल मध्ये जातो, इथे टेक्निकल मध्ये जातो. हार्ड डिस्क म्हणजे एक प्रकारे डिस्क असते, जसं DVD VCD बघलं ना, सेम. साईज छोटा असतो. आणि याच्यामध्ये हार्ड डिस्क म्हणजे एक्स्टर्नल हार्ड डिस्क मध्ये किंवा इंटरनल कोणती एक, म्हणजे त्यांची जी प्रोसेसिंग आहे ना, ती सारखीच असते. म्हणजे स्ट्रक्चर समजून सांगण्यासाठी वगैरे, की याच्यामध्ये एक रीडर असतो. रीडर तो रीड करतो त्या डिस्कला. रीड आणि राईट. रीड याने त्यातला डेटा रीड करतो. राईट म्हणजे कॉपी पेस्ट करण्यासाठी राईट करतो. ऑल दिस थिंग्स. तर तो हार्ड डिस्कच्या म्हणजे डिस्कची जी वरची जी लेअर असते, वरचा जो सरफेस असतो, त्या सरफेसच्या 0.02 mm वरती असतो. म्हणजे बहुतच स्लाइटली डिफरन्स बिटवीन असते त्या रीडर मध्ये आणि डिस्क मध्ये, डिस्कच्या वरच्या सरफेस मध्ये. तो रीडर आहे ना, तो त्याला चिपकून नसतो सरफेसला. वाय? कारण जेव्हा तो ट्रान्समीटर आहे किंवा तो रीडर आहे, तो जेव्हा रीड करताना किंवा राईट करताना तिथून त्याचे लेझर्स फ्लेअर निघतात, म्हणजे एक प्रकारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, जेणेकरून ते डेटा प्रॉपरली रीड करू शकतो. त्या ट्रान्समिशन साठी नाही का, त्याला एक हलकासा जागा पाहिजे, एक स्पेस पाहिजे. समजा जर ते एकमेकांसोबत टच राहिले ना, तर नाही का तो रीड आहे ना, तो रीडर आहे ना, तो त्या डिस्कला डॅमेज करू शकतो. राईट? तर प्रॉब्लेम हाच झालाय. प्रॉब्लेम कोणता? म्हणजे जो रीडर आहे तो डिस्कला डॅमेज, म्हणजे डिस्कला तो टच नाही झाला पाहिजे. जो टच होत आहे तो हार्ड डिस्क मध्ये काही ना काहीतरी थोडस डिस्कला प्रॉब्लेम देत आहे. तर सेम माझ्या हार्ड डिस्क सोबत असंच झालं. माझी जी हार्ड डिस्क आहे याला एक प्रकारे तो रीडर आहे, तो जेव्हा मी त्याला कॉपी करत होतो, तेव्हा मी त्याला नाही का ते हार्ड डिस्क थोडं साईड ऍडजस्ट करण्यासाठी थोडं साईडला ठेवलं. तर त्यामुळे काय झालं की थोडासा हलकासा माझा असा
भार लागला असेल किंवा पडला असेल हातातून, तर त्यामुळे काय झालं की तो रीडर आहे तो डिस्कच्या वरच्या लेअरला टच झाला आणि त्यामुळे काय झालं की डिस्क मध्ये म्हणजे हार्ड डिस्क मध्ये काही बॅड सेक्टर क्रिएट झाले. आता व्हॉट इज बॅड सेक्टर? या बॅड सेक्टर म्हणजे काय असतात की पॅकेट्स. पॅकेट्स म्हणजे काय? पॅकेट्स म्हणजे की जे डिस्क असतात ना त्याच्यामध्ये काही स्टोरेज कॅपॅसिटी असते, लाईक 1 TB 2 TB, राईट? ते 1 TB 2 TB डिसाइड काय म्हणजे व्हॉट इज धिस मीन्स बाय दॅट? या हे 1 TB 2 TB म्हणजे नाही का हाऊ मेनी पॅकेट्स रीड करण्यासाठी त्याच्यामध्ये लेअर किती आहे. या 1 लेअर आहे, 2 लेअर आहे, 3 लेअर आहे. या आणि हे 3 लेअरचा एक पॅकेट असते. जर 4 TB 5 TB असतात 3 किंवा 4 लेअर असतात, किंवा 1 TB असतात त्याच्यामध्ये एकच लेअर असते. ओके, तर हे लेअरचा एक पॅकेट असतो. पॅकेट म्हणजे कसं एक स्क्वेअर पॅकेट नको समजू. या पॅकेट म्हणजे तो एक पूर्ण कम्प्लीट ट्रॅक, तो राऊंड वाला एक पूर्ण कम्प्लीट ट्रॅक, तो एक पॅकेट. ओके, तर काय होतो आणि असे करीब किती पॅकेट्स असतात मी आज काउंट नाही केलं ऍक्च्युली. यस, ते कमांड प्रॉम्प्टवर नाही का कम्प्युटरमध्ये थोडेसे काही सॉफ्टवेअर्स आहे, मी आता ते काड्या करत गेलो तेव्हा मला माहित पडलं माझ्या हार्ड डिस्क मध्ये 6,80,903 पॅकेट्स होते. 6,09,000. सो इट वॉज टू मच. 6 लाख ते एक प्रकारे ते राऊंड ट्रॅक्स असतात त्या. तर त्याच्यामध्ये नाही काय होतो की समज जर तुमचा एक पॅकेट किंवा जो एक राऊंड ट्रॅक खराब झाला ना, तर त्याच्यानंतर काय होतो का रीडर तिथे स्टॉप होऊन जातो. तिथे ही डोंट नो व्हॉट टू डू नेक्स्ट. या कारण त्याच्यासाठी त्याला माहीतच पडत नाही, कारण त्याला ज्या ठिकाणचा डेटा रीड करायचा आहे ती त्या ठिकाणी त्याचा रीडर चालला, बट तिथे तो रीड करू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट बॅड सेक्टर, बिकॉज ऑफ दॅट कारण आपण ते प्रेशर वगैरे पडलं त्यामुळे तिथे तो हलकासा तो त्या ट्रॅकला बॅड सेक्टर झाला, तो थोडासा पार्ट थोडासा डॅमेज झाला, फिजिकली डॅमेज झाला. या तर त्यामुळे तो रीडर प्रॉपरली रीड करू शकत नाही. या आणि रीड नाही करत त्यामुळे नाही का तो समोरही नाही जात मागेही नाही जात, तो तिथेच अटकून जातो. या तर हा प्रॉब्लेम आला आहे माझ्या हार्ड डिस्क मध्ये. तर आतापर्यंत म्हणजे मी करीब सकाळी लावलं होतं स्कॅनिंगला सरफेस टेस्ट म्हणून, तर त्याच्यापैकी त्यांनी 512 बॅड सेक्टर पकडले. 512 जे की अजून पूर्ण स्कॅन नाही केलंय. या तर मी त्या व्हिडिओमध्ये अजून एक बघितलं की समजा तुम्ही त्या बॅड सेक्टरला प्रॉपरली नोटिफाईड करता, तर तुम्ही रेस्ट ऑफ द जे ट्रॅक्स असतात म्हणजे रेस्ट ऑफ द पॅकेट्स आहे, रेस्ट ऑफ द ट्रॅक आहे ते तुम्ही वापरू शकता. तर याच्यामध्ये काय होईल, प्रॉब्लेम हा होईल की तुमचा जो 1.82 GB आहे ना, TB आहे ना, त्यापैकी करीब काही रेस्ट ऑफ द पॅकेट्स जर डॅमेज झाले त्यामुळे काही डेटा पॅक होऊन जातो, म्हणजे तुमची हार्ड डिस्क राहील 1.5 TB. इट वॉज लाईक दॅट. तर तुम्ही 1.5 TB वापरू शकता. पण हे डिपेंड करते, समजा जर पॅकेट्स खूप जास्त डॅमेज असन तर मग काही करताच येणार नाही. इट्स फिजिकल डॅमेज. सो येस, सो मला आज हे माहित पडलं. येस, याच्या अगोदर अशी कधी सिच्युएशन झाली नाही. युजली मला जेव्हा केव्हा एक प्रकारे हार्ड डिस्क काम पडत होतं तेव्हा मी हार्ड डिस्क प्रॉपरली ठेवत होतो वगैरे. येस, पण मला हे नाही माहित होतं का ड्युरिंग दी हार्ड डिस्क मधून डेटा कॉपी करताना त्या प्रोसेस त्या व्हाईल मध्ये तेव्हा त्याला छेडायचं नसते. या त्याला ऍज इट इज जसं तसं ठेवून दे. येस, सो माझी हार्ड डिस्क आता करप्ट झाली. या इट वॉज गॉन, म्हणजे असं झालंय का
वेल अजूनपर्यंत नाही, हे असं नाही म्हणता येत. येस, कारण अजूनपर्यंत मी बाकीचे प्रोसेस वगैरे केल्याच नाही. येस, एक सॉफ्टवेअर आहे ECU नावाचं समथिंग, जे डेटा रिकव्हरी आणि फॉर्मॅटिंगचे काम करतं. आणि इट वॉज दॅट सॉफ्टवेअर वॉज रिअली पेड अप. तर त्याचं मी फ्री लायसन व्हर्जन मी डाउनलोड केला टॉरंटवरून. तर आज संध्याकाळी मी लावलं होतं मी कम्प्युटरमध्ये. येस, बट त्याचा काही फारसा इफेक्ट झाला नाही, कारण मी हार्ड डिस्क जेव्हा कनेक्ट केल्यानंतर मग तो काहीच होत नाही, जस्ट गोल 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 घूमतो, नथिंग, कुछ भी नाही होता. सो या आता पुन्हा पाहतो जेवण झाल्यावर. जेवण तर ऑलरेडी झालंय, पण आज असं वाटलं यार की चला आज मी वेळेचा प्रॉपर युटिलाइज नाही केला यार. दुसरी गोष्ट हे कळून न राहिलाय की हे बघ, फिल्म मेकिंग तुला शिकायचं असेल तर तुला खूप सारे व्हिडिओ पाहणं इम्पॉर्टंट नाही. या तुला इम्पॉर्टंट आहे डायरेक्ट फिल्म बनवणं, किंवा ऍटलिस्ट त्याच्याबद्दल तरी थोडं बहुत प्रिपरेशन करणं, राईट? कारण ऍज अ डिरेक्टर एक प्रकारे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की तुला हे शॉर्ट डिव्हिजन करता आले पाहिजे. शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय, हे त्याचंच काम असते, आणि हे शॉर्ट डिव्हिजनच खूप महत्वाचं काम असते. शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय असते की एक सीन सुरू आहे, ओके, हे शॉर्ट डिव्हिजनचं काम कसं असते. यस, शॉर्ट डिव्हिजनचं काम हे एक प्रकारे फिक्स नाही, म्हणजे की इथे हार्ड शॉट घेतला पाहिजे, इथे हार्ड शॉट घेतला पाहिजे. हे जे आहे शॉर्ट डिव्हिजन, हेच एक फिल्म मध्ये बहुत महत्वाचं काम करते. ओके, आणि याच्यामध्ये हे जे काम आहे शॉर्ट डिव्हिजन, हेच क्रिएटिव्ह काम आहे. फिल्म मध्ये एक रिटर्न लिहिणं, स्टोरी लिहिणं, हे डोक्याची क्रिएटिव्हिटी आहे. दॅट इज द थिंग, ही एक क्रिएटिव्हिटी आहे. मला अगोदर वाटत होतं की फिल्म मध्ये स्टोरीज सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, या जे की आहे, मी नाही ना म्हणत, बट याच्यामध्ये दुसरं पण गोष्ट आहे, ती आहे शॉर्ट डिव्हिजन. ही एक अजून एक क्रिएटिव्हिटी आहे. आतापर्यंत मला हे अजून माहित पडलं, अजून याच्यानंतर खूप काही आहे. आर्टिस्टचं जे टॅलेंट आहे ते पण एक क्रिएटिव्हिटीच म्हणता येईल. येस, बट शॉर्ट डिव्हिजन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली इम्पॉर्टंट. या शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय? शॉर्ट डिव्हिजन म्हणजे हे असं आहे की तुम्हाला नाही का, आता आपण शॉर्ट डिव्हिजन म्हणजे आपण कॅमेराने रेकॉर्ड करून राहिलाय होल सिच्युएशन, ओके, तर कॅमेऱ्याच्या आतमधून लोक पाहणार, कॅमेऱ्याच्या आतमधून म्हणजे कॅमेरा जो बघणार तेच लोकांना दिसणार. ओके, तर म्हणजे कॅमेराचा जो लेन्स आहे ते एक प्रकारे ऑडियन्सची आंखे आहे, राईट? करेक्ट. आता कसं आहे की ऍज अ डिरेक्टर आपल्याला हे डिसाईड करायला लागते की ऑडियन्सला का दाखवायचं आहे, ऑडियन्सला का दाखवायचं आहे, तर का दाखवायचं आहे म्हणजे जे स्टोरी होत आहे तेच दाखवायचं आहे ना. या बट कशा वेळी म्हणजे कॅमेरानी. कॅमेरानी म्हणजे काय, म्हणजे दोन व्यक्ती बोलून राहिले आहे, तर आपण जस्ट फक्त एक कॅमेरा त्यांना समोर लावू आणि रेकॉर्ड करू का? असंही करू शकतो, बट याच्यामध्ये काही ना काहीतरी असेल ना. या समजा जर एखादी व्यक्ती, दोन व्यक्तीबद्दल कन्व्हर्सेशन आहे आणि एक व्यक्ती म्हणत आहे की माझी आई बिमार पडली बा, आणि सिरियस टॉक आहे, राईट? तर मला मुंबईला जावं लागेल, यासाठी पैसे पाहिजे होते तुझ्याकडून, राईट? तर ही एक सिच्युएशन आहे ना, म्हणजे पर्सन ए ची आई बिमार आहे, त्याला आईला घेऊन मुंबईला मोठ्या दवाखान्यात जायचं आहे. तो पर्सन बी कडे आला आहे
या दवाखान्याच्या खर्चासाठी लागणारा पैसे या व्यक्तीला मागासाठी, राईट. आता सिच्युएशन एक आहे, राईट, बट पर्सन दोन आहे, राईट. आणि दोघा पर्सनचे जे इमोशन्स आहे ते पण वेगवेगळे आहे, राईट. आता प्रत्येक इमोशनसाठी वेगवेगळे शॉर्ट्स आहे. आता शॉर्ट्स म्हणजे काय, शॉर्ट डिव्हिजन म्हणजे एवढं कळलं. शॉर्ट डिव्हिजन म्हणजे एवढंच आहे की कोणत्या शॉर्टला तुम्ही फुल फ्रेम घेता, म्हणजे आपल्या टॉप टू बॉटम, म्हणजे आपल्या फूट पासून ते वरच्या डोक्यापर्यंत, हे एक फुल वाईड अँगल, म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण वाईड येईल, त्याच्यामध्ये पर्सन नाही, पर्सन सोबत असलेला पूर्ण सराउंडिंग सिच्युएशन 2000 वाईड अँगल. त्याच्यानंतर फुल फ्रेम, त्याच्या मीडियम शॉट मध्ये पण एक आहे, एक काउबॉय शॉट आहे वगैरे वगैरे, बट नॉट टू गो, आपण या सिच्युएशन मध्ये आपण काउबॉय शॉट नाही घेत आहे. एक मीडियम शॉट आहे, एक क्लोज शॉट आहे आणि एक एक्स्ट्रीम क्लोज आहे. क्लोज शॉट मध्ये काय येईल, आपला चेहरा येईल. मीडियम शॉट मध्ये काय येईल की चेहरा प्लस छातीचा भाग येईल. ओके, चेहरा प्लस छाती. त्याच्यानंतर ओव्हर द शोल्डर आहे. ओव्हर द शोल्डर म्हणजे काय की आपल्यामध्ये नाही का दोघा व्यक्तीमधलं कन्व्हर्सेशन असेल तर कॅमेरा काय राहील की पर्सन बीच्या साईडला उभं राहील, म्हणजे त्याचं शोल्डर पण दिसलं पाहिजे आणि समोरचा फेस आणि छाती सेम अपोजिट. बट त्याच्यामध्ये 180 डिग्री रूल लागतो. 180 डिग्री रूल म्हणजे काय असते की मी समज जर पर्सन, आता हे सिच्युएशन आहे ना, हे मी डायरेक्ट आर्टिफिशियल एपिसोड नाही सांगू शकत, बट काइंड ऑफ अंडरस्टँडिंग आहे की समज जर मी या लेफ्ट पासून राईट कडे पाहून राहिलो आहे तर मला जो पर्सन दिसून राहिला आहे तो राईट कडे दिसेल. या आता सेम मला लेफ्ट पर्सनला बघायचं आहे तर मला राईट कडून बघावं लागेल, राईट. बट या सिच्युएशनच्या वेळेस समज जर मी 180 डिग्री क्रॉस करतोय, 180 डिग्री म्हणजे काय की मी इथून लेफ्ट बंद्याच्या वेळेला इथून राईट वरूनच त्याला बघण्याचा प्रयत्न करतो ना, तरी तो दिसेल. बट त्याच्यामध्ये नाही का जो फ्रेम आहे तो काफी वियर्ड दिसेल आणि दोघही व्यक्ती कोणाला बघून राहिलाय, कारण दोघा जणांची जे वे ऑफ डिरेक्शन आहे ते सेम राहील. म्हणजे याचाही लेफ्ट, म्हणजे हाही व्यक्ती लेफ्ट कडे बघून राहिलाय, तोही व्यक्ती लेफ्ट कडे बघून राहिलाय. सो पीपल गेट ऑडियन्स गेट कन्फ्यूज की हे जे दोन कॅरेक्टर आहे एकमेकांकडे बघून राहिले की दुसऱ्या कोणाकडे बघून राहिलाय. तर म्हणजे हे सिच्युएशन नाही का, हे जे मी सांगितलं ना, हे एक प्रकारे प्रॅक्टिकल बोर्ड मध्ये व्हिज्युअल प्रॉपरली सांगितलं तर तेव्हा प्रॉपरली कळून जाईल, ना की जस्ट ऑडियन्स. बट ट्राय टू अंडरस्टँड, हे अशाच प्रमाणे असते. तर हेच याला मध्ये शॉर्ट डिव्हिजन, कुठे कुठे आपल्याला कशा प्रमाणे शॉर्ट घ्यायचे आहे. या डिरेक्टर हीच एक क्रिएटिव्हिटी असते, डिरेक्टर आणि डीओपीची. या आणि जेवढे जास्त शॉर्ट घेजन तेवढे जबरदस्त राहते, म्हणजे तेवढे म्हणजे फ्लॅट नाही वाटत आपली स्टोरी. यस, प्रत्येक अँगलनी समज जर आपण एकच एक डायलॉग वगैरे रेकॉर्ड करत गेलो ना तर इट वॉज स्टोरीवर नाही का बहुत जबरदस्त इम्पॅक्ट पडतो. या इट वॉज मच बेटर. इथेच क्रिएटिव्हिटी दाखवावं लागते. सो मला याचीच प्रॅक्टिस करावं लागेल शॉर्ट डिव्हिजनची. बट वन थिंग इज दॅट, या जेव्हापासून मला सुट्ट्या भेटल्या आहे तेव्हापासून मी बहुत टाइमपास करत आहे. लिटरली मी सांगतो, मी म्हणजे या शनिवारी ऍक्च्युली, यस, मी ऍक्च्युली रडलो होतो. आय वॉज क्राईंग. या बाय बिकॉज ऑफ दॅट की ऑफिसमध्ये माझ्यासोबत खूप बेकार बर्ताव होऊन राहिला होता. आय डिडंट फील गुड वगैरे वगैरे. तर त्या सिच्युएशनच्या वेळेस नाही का मी असं डिसाईड केलं की मी 1 मेला मी मुंबईला जाईल. मी फुल डिसाईड केलं वगैरे वगैरे. या फुल तडप होती अंगामध्ये. इट वॉज टू मच. रविवारी तर बहुतच जास्त. येस. मग जसं सोमवार निघाला तर ती पूर्ण तडप वॉज गॉन. कुछ भी नहीं था.
वगैरे वगैरे. डोक्यामध्ये का करायचं आहे का नाही करायचं आहे बास पुरा फ्लॅट हो गया. जेव्हा आपण एकटे राहतो ना तर तेव्हा आपण खूप चांगल्यानी विचार करतो, खूप चांगल्यानी फोकस राहतो. जेव्हा पण आपण आपल्या चाहत्या लोकांपासून सराउंडिंग मध्ये राहतो ना तेव्हा आपण एकदम हे होऊन जातो की चला आता आपल्याला करायचं काय, राईट. म्हणजे आपल्याला हे पण गोष्ट चांगली दिसते. सराउंडिंग म्हणजे काय की इथे आई वडील पण आहे, मित्र पण आहे, कोणासोबत टाइम स्पेंड करू. सो तर मला कळून राहिलाय की व्हॉट टू डू. मी असे खूप सारे व्हिडिओ तर पाहून राहिलो आहे, चांगले वाटत आहे. येस, बट तू 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 सुरुवात का नाही करत या कशाची, म्हणजे हे जे घरची गोष्ट आहे याची स्क्रिप्टिंगचं काम सुरू करून घे ना ऍटलिस्ट तरी. शॉर्ट डिव्हिजनचं काम नंतर पहा, स्क्रिप्टिंगचं काम सुरू कर. स्क्रिप्ट काय, तू तुझी कहाणीचं सेटअप कर. हे जे घरची गोष्ट आहे याची कहाणी पण तू सेटअप नाही केली आहे लिटरली. आणि सेटअप करू का, कशाप्रमाणे करू, राईट नाव राईट हिअर. आता आपल्याकडे सगळ्याच गोष्टी आहेत, जस्ट सुरुवात कर. ओके ओके ठीक आहे ना. ओके लेट स्टार्ट. आपल्या जे स्टोरी आहे घरची गोष्ट ही हे काही मला म्हणजे मला ऑडियन्सला म्हणजे मी मला दाखवायचं काय फर्स्ट ऑफ ऑल, पहिले हे डिसाईड कर आणि त्याच्यानंतर तू स्टोरी मागे वळ. मला दाखवायचं आहे इन द एंड रिझल्ट वॉज दॅट. मी एक प्रकारे समरी सांगतो. ओके, समरी म्हणजे ही आहे की माझा एक विनायकराव आहे. ओके, त्यांची फॅमिली आहे. विनायकराव वॉज अ फॉरेस्ट ऑफिसर. ते पुण्यामध्ये नाही, एक गाव आहे वैजुरी, इथे ते काम करतात. आता हे गाव म्हणजे ऍक्च्युली गाव तर आहे नाही, इट वॉज नॉट दॅट गाव. एक प्रकारे डिपार्टमेंट आहेत ना, म्हणजे खूप साऱ्या अशा फॉरेस्ट लोकांचे डिपार्टमेंट राहतात, डिपार्टमेंट क्वार्टर्स राहतात, एक छोटासा एरिया. ओके, त्यांच्यामध्ये त्या क्वार्टर्स मध्ये करीब तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचेच लोक राहतील. ओके, असं फॉरेस्ट म्हणजे असं काही इम्पॉर्टंट नाही का फक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक. इट वॉज लाईक दॅट की मोस्ट ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक या, आणि मग त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली पण राहील क्वार्टर मध्ये. सो असं विचारून घे की ते वेजुरी गाव आहे ना, तर त्या गावाची जे पॉप्युलेशन आहे वॉज लाईक करून घे 15,000 किंवा 20,000, म्हणजे तिथे आहेत लोक आहेत या, वी शुड से समथिंग लाईक दॅट. तर इथे प्रॉब्लेम काय आहे की इथे प्रॉब्लेम हा आहे की इथे जे बेसिक गोष्टीची गरज आहे म्हणजे शिक्षण घे किंवा औषधी घे, त्या बेसिक गोष्टी आहेत, खूप जास्त अवेलेबल नाही. म्हणजे इथे जे शिक्षण अवेलेबल आहे ते ओनली 12th स्टँडर्ड पर्यंत आहे, आणि 12th स्टँडर्ड नंतर इथे शिक्षण अवेलेबल नाही. ओके, आता एवढं कळलं ना, इम्पॉर्टंट हेच आहे समजण्यासाठी. आता आपण येऊ विनायकरावाकडे. सिच्युएशन एवढं कळलं, आता येऊ आपण विनायकरावाकडे. विनायकराव वॉज लाईक दॅट की हा एक असा एक व्यक्ती आहे ज्याला तो कसा आहे की वॉज काइंड ऑफ लाईक अ स्ट्रिक्ट या. त्याची बायको आहे, त्या बायकोचं नाव आहे सुमलाबाई. त्याची पहिली मुलगी, जे सर्वात मोठी मुलगी आहे, तिचं नाव आहे भाग्यश्री. ओके, दुसरी मुलगी तिचं नाव आहे श्वेता, आणि तिसरा मुलगा आहे त्याचं नाव आहे विनोद. ओके,
आता कसं आहे की भाग्यश्री आहे, ती 12th स्टँडर्ड मध्ये आहे ती राईट नाव. ओके. श्वेता आहे ती 10th स्टँडर्ड मध्ये आहे. आणि विनोद आहे तो 9th स्टँडर्ड मध्ये आहे. ओके. 9th स्टँडर्ड नाही, ऍक्च्युली असं घे, आपण श्वेताला 1 वर्ष समोर घे, श्वेताला घे 11वी मध्ये घे, आणि विनोद 9th स्टँडर्ड मध्ये घे. ओके. सो ठीक आहे. तर काय होते की एव्हरीथिंग वॉज गॉन हॅपी, या सगळं काही ठीक आहे, कुछ भी असं काही गोष्ट आहे नाही वगैरे वगैरे. मिडल क्लास फॅमिली आहे, पैसा वगैरे आहे, क्वार्टर आहे, सो इट इज गुड. या बट प्रॉब्लेम ही आहे की आता या गावामध्ये 12वी पर्यंत शिक्षण आहे. ओके. आणि 12वी नंतर तुम्हाला शिकायचं असेल तर यू हॅव टू गो टू पुना, बिकॉज पुना हे एक शहर आहे जिथे करीब 150 किलोमीटरच्या म्हणजे तिथे खूप साऱ्या शिक्षणाच्या सुविधा आहे, राईट. आणि जे भाग्यश्री आहे तिला पुढे शिकायचं आहे. आता विनायक राव आहे ना, हे एक प्रकारे मुलीच्या शिक्षणाबद्दल किंवा म्हणजे त्याला असं वाटते की भाग्यश्रीचं आता 12वी झालाय, हिचं लवकर लग्न करून टाकू आणि हिला मोकळं करू. तर हे विनायकरावाला असं वाटते. ओके. जेव्हा भाग्यश्री 12th मध्ये असते तर तेव्हाच तिला पाहायला पाहुणे येतात. या ती वडिलांच्या भीतीपोटी वगैरे वगैरे बघते मुलांना, बट तिचं सिरियस असते की तिला समोर शिकायचं आहे. आणि ती तिच्या सगळ्या गोष्टी आई समोर सांगते, सुमलाकडे की मला असं असं करायचं, तसंच करायचं, मला पुण्याला जायचं आहे वगैरे वगैरे. सुमलाबाई वॉज दॅट की अशी एक कॅरेक्टर आहे जी आपल्या मुलांसाठी खूप हळवी आहे. आता हळवी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय दॅट. आता हिच्याबद्दल थोडस मी सांगतो. आता मी थोडस विनायकराव बद्दल सांगितलं, आता मी थोडस सुमलाबाई बद्दल सांगतो. सुमलाबाईचं लग्न झालं आहे जेव्हा ती हार्डली म्हणजे 12-13 वर्षाची होती, तेव्हाच तिचं लग्न झालं. तिला पण खूप जास्त शिकायचं होतं, बट ती शिकली नाही, म्हणजे तिला शिकू दिलं नाही किंवा समथिंग लाईक दॅट. तिचं लवकर लग्न करून देण्यात आलं. त्यामुळे तिचा पूर्ण फ्रीडम गेला. पूर्ण सुमाला ती पूर्ण संसारामध्ये पूर्ण तल्लीन झाली. ओके. आणि इन द एंड तिला असं रिअलाइज झालं की या संसारामध्ये फक्त संसार आहे, यस, याच्यामध्ये सगळे लोक आहे, पण स्वतःचा फ्रीडम काहीच नाही. आणि सुमलाबाईंनी तिने तिचा फ्रीडम केव्हाचाच विसरून गेली. या ती आता फक्त मुलांसाठी जगते म्हणजे काय, म्हणजे ती खूप जास्त एक प्रकारे टेन्स रागात किंवा असं वगैरे नाही, किंवा एक प्रकारे विनायकराव रोज रात्री येतात ना दारू पिऊन झोडतात, असंही नाही आहे. म्हणजे इट वॉज लाईक दॅट की एक मेनली सिच्युएशन का असते की संसार केल्यावर आपल्याला कुठे जाता येत नाही वगैरे वगैरे, अशाच प्रमाणे. या आणि तिला असं नेहमी वाटते की तिच्यासोबत जे झालं, म्हणजे असं काय फारसं काही असं एकदम खूप वाईट वगैरे झालं नाही. ओके. बट सुमलाबाईला असं वाटते की तिच्यासोबत जे झालं ते तिच्या मुलांसोबत किंवा मुलींसोबत नाही व्हायला पाहिजे. ओके. शिक्षणाची आवड सुमलाबाईला होती अगोदरपासून, बट तिला शिकू दिलं नाही. तर सुमलाबाईचा हा विश्वास असतो की आपले मुलं समोर शिकायला पाहिजे बा. तर या उद्देशाने सुमलाबाई 1-2 स्थळ आहे जो विनायकराव आणतो त्याला सुमला रिजेक्ट करून टाकते का नाही बा, आमच्या मुलीला
आताच लग्न करायचं नाही, आम्ही मुलीला शिकवू बा. तर या सिच्युएशन मुळे काय होते की विनायकराव आणि सुमालाबाई मध्ये खूप झगडा होतो. व्हाय? कारण विनायकरावांना असं वाटते की जे ते स्थळ आणलं आहे, जो मुलगा आहे वॉज वेल सेटल आणि तो भाग्यश्री ची खूप काळजी घेऊ शकतो. बट सुमालाबाई म्हणते नाही, पहिले तिचं शिक्षण, जर शिक्षण, तिचं पहिले शिक्षण इज इम्पॉर्टंट, त्याच्यानंतर लग्न. खूप असा झगडा होते आणि त्या झगड्यामधून असं एक निर्णय निघतो की भाग्यश्रीचं लग्न होईल ते वयाच्या 24व्या वर्षी होईल. टिल देन तिचं लग्न होणार नाही. 24 वर्ष म्हणजे जोपर्यंत तिचं ग्रॅज्युएशन होत नाही त्याच्यानंतरच तिचं लग्न होईल. तर हे डिसाईड करणार खूप मोठा झगडा होतो. आता ग्रॅज्युएशन होईल केव्हा? तर हा झगडा म्हणजे हा छोटासा झगडा नसतो. इट वॉज खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये मॅटर असतात. कोणकोणत्या गोष्टी? ह्याच्यामध्ये या गोष्टी मॅटर असतात की मुलीचं शिक्षण पुण्याला होईल बा, ओके, आणि महिन्याचा जो काही खर्च आहे तो विनायकराव मनी ऑर्डरनी पैसे पाठवेल. तर हे डिसाईड होते, ओके. आणि त्याच्यानंतर सुमाला, भाग्यश्री, श्वेता आणि विनोद 4 जण पुण्याला जातात. म्हणजे काय की सुमालाबाईचा एक भाऊ आहे, त्याचं नाव आहे शेखर, तो पुण्यालाच राहतो, ओके. तर शेखरनी प्रॉपर अरेंजमेंट केली आहे की हे लोक कुठे राहतील आणि काय काय करतील आणि कुठे राहतील, यांचं शिक्षण पाणी कसं होईल वगैरे वगैरे. तर शेखर विल डू अंडरस्टँड, शेखर विल हँडल एव्हरीथिंग. ते शेखरच्या घरी न राहत आहे. शेखर त्यांना फक्त सिच्युएशन सांभाळून देत आहे. म्हणजे की आता हे लोक पुण्यात आले आहे ना, तर या लोकांसाठी कुठे घर पाहावं, कुठे राहील बा वगैरे वगैरे. म्हणजे शेखर सांगतील का ही एक चाळ आहे जिथे तुम्ही राहू शकता, प्रॉपर बजेटमध्ये आहे आणि जेणेकरून इथे जवळपास कॉलेजेस वगैरे जवळ होऊ शकते, तर हे बेटर राहील बा. तर शेखर सजेस्ट करतो आणि सुमालाबाई त्या चाळीमध्ये राहायला चालले जातात, ओके. आता कसं आहे की जे क्वार्टरमध्ये जी सिच्युएशन होती ना, ती अशी होती का तिघही मुलं म्हणजे श्वेता, भाग्यश्री, श्वेता आणि विनोद, तिघही मुलं बाबाला खूप जास्त घाबरायचे. जेव्हा बाबा आले तेव्हा गुपचाप बसून राहायचे, त्यांच्या समोर जास्त चगलंच नाही, गुपचाप खायचं वगैरे, ओके. बट जसे बाबा गेले का ते आईसोबत मस्त मजा करायचे. आता इथे कसं की आता हे लोक पुण्याला आले, ओके, 4 जण, म्हणजे भाग्यश्री, श्वेता, विनोद आणि सुमलाबाई, ओके. ते हे 4 जण पुण्याला आले, इंडिपेंडंट राहत आहे. इंडिपेंडंट नाही म्हणजे वडिलांच्या दूर राहत आहे. असं नाही का वडील रोज संध्याकाळी येईल म्हणून, ते येईल तर नुसते हप्त्याकाठी येईल, दॅट्स इट, ओके. तर या सिच्युएशनच्या वेळेस यांचं वातावरण वॉज टू मच फ्रेंडली. म्हणजे यांना कसं एक प्रकारे आझादी भेटली, काइंड ऑफ लाईक दॅट आहे. आता इथे जो फिल्मचा जो सिनारिओ आहे ना, तो एकदम वेगळा आहे. इथे खूप खुशी आहे वगैरे वगैरे. इथे मला नाही का अजून एक गोष्ट दाखवायची, इथे नाही का बहीण भावामध्ये नाही का जे चिडवणं वगैरे राहते ना, मला हे दाखवायचं आहे. म्हणजे या लोकांमध्ये कन्व्हर्सेशन कसे होतात, कशाप्रमाणे एकमेकांना शिवा देतात, झगडे कसे काय होतात वगैरे वगैरे. तर मला या सिच्युएशन मध्ये दाखवायचं आहे. ऍज अ डिरेक्टर मला हेच एक गॅप फील करायचे आहे, कारण जो माझा वे ऑफ स्पॅन आहे तो खूप लंबा आहे. ऍटलिस्ट 1.5 वर्षाचा स्पॅन आहे या फिल्म मध्ये दाखवायचा आहे. 1.5 वर्ष 2.5 घंट्यामध्ये मला कम्प्लीट करायचे आहे. सो
मी असं पण नाही दाखवू शकत की आफ्टर 2 years 4 years वगैरे वगैरे. या कारण मला असं दाखवायचं असतं तर मग मी पूर्ण असं 10 किंवा 15 वर्षांनंतर दाखवलं असतं, जेणेकरून मग कम्प्लिटली कॅरेक्टर चेंज वगैरे वगैरे, सिनारिओ चेंज, ऑल दिस थिंग्स चेंजेस. बट हार्डली जो डिफरन्स आहे तो हार्डली 1 किंवा 2 वर्षाचा आहे. तर त्यामुळे मग तिथेच मला थोडीशी जागा फील करायची आहे. कारण इथे थोडस समोर अशी एक गोष्ट आहे की आता कसं आहे की आता या सिच्युएशनच्या वेळेस सुमलाबाई, रोहन, श्वेता, भाग्यश्री हे 4 जण लिव्हिंग इन द पुना वॉज ग्रेट. चाळीमध्ये राहून राहिले वॉज ग्रेट. आणि त्याच्यानंतर काय होऊन राहिलंय की आता जे भाग्यश्री आहे ना, तिला ऍक्च्युली तिचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे. शी वॉज द टॉपर. या आणि ती एका लेक्चरर लागली आहे एका युनिव्हर्सिटीमध्ये आणि ती कमवून राहिली आहे. शी वॉज गुड. वडील पण पैसे पाठवत आहे म्हणा मनी ऑर्डरनी. बट आता थोडीशी पैशाची जेवढी तडप होती ना ती आता थोडी कमी झाली आहे. या कारण भाग्यश्री पण कमवायला लागली आहे. श्वेता पण आता कॉलेजमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर विनोद आहे, तो पण आता 12th स्टँडर्ड मध्ये, त्याचा 12th झाला आहे आणि आता तो इंजिनिअरिंगच्या बहुतेक फर्स्ट इयर मध्ये आहे तो. ओके. तर आता काय होते की जी ज्याप्रमाणे अट होती की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भाग्यश्रीचं लग्न करावं, तर व्यंकटेशची जी सुई होती ना, व्यंकटेश म्हणजे कोण, भाग्यश्रीचा वडील, तर यांची जी सुई आहे ना ती अटकून होती का आता मुलीचं लग्न करावं. कारण आता मुलगीचं शिक्षण झालंय, जॉबही लागली आहे, सुयास. तर व्यंकटेश नाही का एकदा न विचारता, म्हणजे घरी काय सांगत नाही, आणि व्यंकटेश युजली कधी राहत नाही ना, अचानकपणे तो येतो. कोणाला? मुलांकडल्या लोकांना घेऊन येतो सर. या ते न सांगता म्हणजे काय की हार्डली जस्ट 2 घंटा अगोदर सांगितलं की आम्ही इथून निघालोय, असा असा मुलगा आहे, दॅट्स इट. येस, तुम्ही तयारी करा. तर एकदम सगळे एकदम लचकूनच जातात की हे काय झालं बा एकदम अचानकपणे. या आणि भाग्यश्री तेव्हा रेडी नसते. आय डोंट नो व्हाय, बट या ती वडिलांना खूप जास्त भीते, खूप जास्त म्हणजे अति जास्त, टू मच. येस. आणि ती तर वडिलांसमोर कधी बोलूच शकत नाही, बिलकुलच नाही. या ती तिची खूप फाटते. या तिची श्वेताची बहुत जास्त फाटते. ऍज कम्पेअर टू विनोद तेवढा जास्त भीत नाही, पण त्याच्या मनामध्ये थोडीशी भीती आहे, बट तो तेवढा फारसा भीत नाही. बट श्वेता आणि भाग्यश्री मध्ये वडिलांची भीती वॉज सो मच, बहुतच जास्त आहे. तर हे जे घेऊन आलाय, म्हणजे व्यंकटेश जेव्हा स्थळ घेऊन आलाय लग्नासाठी, तिथे मोठी मंडळी असतात वगैरे वगैरे, आणि भाग्यश्रीला बघतात. ओके, भाग्यश्री चहाचा कप घेऊन येते वगैरे, आणि मग तिच्यासमोर बसते. आणि मग त्याच्यानंतर काय होते की त्याच्यानंतर असं होते की मुलाला मुलगी आवडते, म्हणजे जे स्थळ आहे त्याला भाग्यश्री आवडते, तो मुलगा आहे. आणि मग कसं की समोर नेण्यापेक्षा आपण दुसरी एक मीटिंग घ्यावं, म्हणजे ही पहिली मीटिंग आहे ना. आणि दुसरी मीटिंग मध्ये काय होते की मुलींकडले लोक मुलांच्या घरी जातात, पहिले मुलांकडले लोक मुलींच्या घरी जातात. ओके, मग ते पसंत करतात, मग मुलींकडले लोक मुलांकडे जातात. या पसंत म्हणजे ते पहिल्या मीटिंग मध्येच पसंत होऊन जाते म्हणा, दुसऱ्या मीटिंग मध्ये ते फक्त मुलांचं घर कसं आहे काय वगैरे हे बघण्यासाठी जातात. ओके, तर ही एक प्रोसिजर आहे. तर या सिच्युएशन वेळेस म्हणजे डे 1 ला इथे परफेक्ट आहे, म्हणजे मुलाला ही भाग्यश्री मुलगी आवडली. ओके, आणि त्याच्यानंतर मग पोहे वगैरे खातात वगैरे, दुसऱ्या मीटिंग साठी डेट ठरवतात आणि चालले जातात. आता मग काय होते की
व्यंकटेश तो पण खूप जास्त खुश असतो वगैरे वगैरे या. आणि त्यानंतर मग व्यंकटेश चालला जातो. ओके. मग काय होते की भाग्यश्री आहे ना, हिच्या डोक्यात खूप भयानक थॉट्स येतात. यस. आता भाग्यश्री बद्दल मी थोडस सांगतो इथे. भाग्यश्री बद्दल मी एक गोष्ट नाही सांगितली आहे. भाग्यश्री जेव्हा इथे पुण्याला येते तेव्हा ती ग्रॅज्युएशन साठी कॉलेजमध्ये जाते, तर ती एका मुलाला लाईक करते. ही गोष्ट तिने आईला पण नाही सांगितली, नाही बहीण भावाला सांगितली. ओके. आता तिचं ग्रॅज्युएशन झालं. ओके, ग्रॅज्युएशन झालं तरी ते आता सोबत आहे तो ग्रॅज्युएशन वाला मुलगा. आणि भाग्यश्रीने ठरवलं की लग्न करेल तर याच मुलासोबत करेल. राईट. पण आता बाबा आले आहे, बाबांनी दुसरं स्थळ घेऊन आले आहे. ओके. आणि जे बाबांनी आलेला जो मुलगा आहे तो पण भाग्यश्रीला लाईक करायला लागला आहे. त्याचे पण फोन येऊन राहिले आहे. तर ती काफी कन्फ्युज होते, व्हॉट टू डू व्हॉट नॉट टू डू. कारण त्या सिच्युएशनच्या वेळेस ती बाबांशी खूप जास्त भीते. त्यामुळे वडिलांना ही गोष्ट सांगणं तिच्यासाठी तर कम्प्लिटली तिच्यासाठी असं वाटते का हे मी सांगूच शकत नाही, नथिंग. कधीही नाही. यस. कारण ती बोलूच शकत नाही, तर ती अशी कशी म्हणू शकेल का माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. म्हणजे ते थोडस सिच्युएशन बहुतच टाईट दाखवायचे मला. दुसरी एक गोष्ट, ती आईसोबत बोलते, बट आईसोबतही हा जो टॉपिक आहे हा वॉज सुपर कॉम्प्लिकेटेड. मी आईला पण ही गोष्ट कसं काय सांगू. तर तिच्या मनात दुसरा एक थॉट येतो की पळून जा बाबा. म्हणजे आता तो मुलगा आहे, त्या मुलासोबत पळून जावं हा तिच्या मनात थॉट येतो, असा विचार येतो. आणि काय होते की ती तशीच करते, न विचारता न सांगता ती चालली जाते. आता चालली जाते म्हणजे मला आता हा सिच्युएशन कसं दाखवायचा आहे. या सिच्युएशनच्या मध्ये काय होते की जेव्हा दुसरी मीटिंग साठी डेट फिक्स होते. ओके. आणि या डेट साठी नाही का काय होतात की मुलींकडली लोक म्हणजे भाग्यश्री कडली लोक मुलांकडे जातात. इथे आपण नाही असं नाही म्हणू यार, मुलांकडले नाही, आपण असं नाही म्हणू, आपण डायरेक्ट म्हणू दुसऱ्या मीटिंग मध्ये ते मुलांकडलेच लोक इकडे येऊन राहिले बा. ओके. फॉर द सगळ्याची तारीख पक्की करण्यासाठी. तर या सिच्युएशनच्या वेळेस व्यंकटेश येतो, सगळेच जण येतात वगैरे वगैरे. बट तेव्हा भाग्यश्री वॉज गायब. घरचे सगळेच जण तिला शोधून राहिले, कुठे गेली फोन लावून राहिले, बट काहीच नाही, नथिंग ऍट ऑल. येस. ती आणि अचानकपणे नाही का विनोद पण बहिणीला शोधायला लागतो. येस, बिकॉज ऑफ दॅट की ऑफकोर्स आता एवढं घरी पाहुणे येऊन राहिले आहे आणि भाग्यश्री नाही तर मोठी बहीणच नाही जिच्यासाठी पाहुणे येऊन राहिले, अर्थ काय. आता या सिच्युएशनच्या वेळेस नाही का पाहुणे आता घरी आले. ओके. घरी बसून पोहे खाऊन राहिले आणि व्यंकटेश त्यांच्या सोबत आहे. व्यंकटेश म्हणजे भाग्यश्रीचे बाबा. ते म्हणताय की हो मुलगी तयारी करता येऊन राहिली पा. बट इकडे सिच्युएशन वॉज समथिंग डिफरंट. इथे भाग्यश्रीच नाही, विनोद जो भाग्यश्रीचा छोटा भाऊ आहे त्याला कॉल येतो आणि म्हणते की स्टेशनवर ये म्हणते. तर हा स्टेशनवर जातो, सोबत श्वेताला पण घेऊन ये म्हणजे तो श्वेताला पण घेऊन जातो. इथे मला थोडस चेंजेस दाखवायचं आहे. इथे नाही का विनोदला फोन नाही येत ऍक्च्युली. येस.
म्हणजे कसं आहे की भावा बहिणीचं नातं कसं असतं की गोष्टी जरी कितीही लपून ठेवल्या तरी भावा बहिणीमध्ये ती गोष्ट फारशी लपत नाही. व्हाय? लेट मी टेल यू व्हाय. बिकॉज ऑफ दॅट की भाऊ बहीण मोस्ट ऑफ द टाइम सोबत राहतात. या आणि त्यांच्यामध्ये जे काही येणारे वियर्ड चेंजेस इझिली दिसून जाते. वियर्ड चेंजेस म्हणजे काय? म्हणजे की मानून एक सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन मध्ये भाग्यश्री आणि सगळेजण जेवण करून राहिले, चिल करून राहिले. या इवन आई नाही तिथे त्या सिच्युएशन वेळेस टीव्ही पाहून राहिले. ओके. आणि भाग्यश्रीला एक मेसेज येतो. या आणि मेसेज वरून नाही का ती खूप स्माइल करायला लागते. या अजूनपर्यंत मी टेक्स्ट तो मेसेज तर वाचलाही नाही, बट शी गॉट स्माइल. या आता कोणाचं तरी ते लक्ष जाईलच. वाय? बिकॉज ऑफ दॅट की टेक्स्ट मेसेज आला, मेसेजचा आवाज तर येईनच, कसं काहीतरी मोबाईल टुक्कन वगैरे, तर श्वेताचं आणि विनोदचं लक्ष जाईल. या भाग्यश्रीने मोबाईल उचलला आणि शी गॉट स्माइल. आणि या सिच्युएशन वेळेस इझिली भाऊ बहिणीला इझिली अंडरस्टँड होते की अशा कोणाचा तरी मेसेज आला आहे जेणेकरून भाग्यश्री त्या व्यक्तीला लाईक करायला लागते. आणि डेफिनेटली आपल्या लाईक पर्सनचा कोणाचा असा मेसेज वगैरे आला तर इझिली आपल्या चेहऱ्यावर स्माइल येते. राईट? तर ही गोष्ट यांना ऑलरेडी माहित आहे. न सांगण्याच्या अगोदर पासून ही गोष्ट सांगावी लागतच नाही, हे अगोदरच माहित पडून जाते. तर ही गोष्ट यांना म्हणजे याला खूप जास्त क्लिअरली माहित आहे, विनोद आणि श्वेताला. आणि विनोद काय करतो, विनोदचा एक असा तर्क लागतो की जिथे आपली बहीण सोडून गेली आहे बा, तर आपण शोधायचं कुठे. तर विनोद तर्क लावतो आणि तो रेल्वे स्टेशनवर जातो. आणि त्याचा तर्क सही असतो. त्याची जी बहीण असते भाग्यश्री ती तिथेच असते. खूप झाला 47 मिनिट, आपण खूप बडबड करून राहिलो. चला, मी एवढं बोलून राहिलो, मी बोलता बोलता सकून राहिलो, तर ते लोक ऐकता नाही थकतील का? म्हणजे त्या लोकांना किती बोर वाटेल जेव्हा आपण सिनॉप्सिस सांगू तेव्हा. ट्राय टू थिंक की आपण किती इझिली त्याला सांगू शकतो आणि किती चांगल्या पद्धतीने. आताच मी एवढंच. ओके, पुन्हा मी रेकॉर्ड करीनच. येस, थँक्यू.